नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याची सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनावणीपूर्वी महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका व रणनीती ठरवण्यासाठी उच्चस्तरीय अधिकारी समितीची तातडीची बैठक बोलवावी अशी मागणी महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काही दिवसापूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मुख्यमंत्री तसेच सीमा समन्वयक मंत्री, तज्ज्ञ व उच्च अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली होती. या मागणीला पाठिंबा देत खासदार माने यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र पत्र पाठवून सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष घालावे आणि सुनावणीपूर्वी समन्वयित व प्रभावी रणनीती आखावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सीमा प्रश्न हा महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि लाखो मराठी भाषिकांच्या हक्कांशी संबंधित असल्याने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी सरकारने आवश्यक तयारी करून ठोस भूमिका मांडणे गरजेचे असल्याचे खासदार माने यांनी पत्रात नमूद केले आहे. भंडाऱ्याची अखंड उधळण आणि उदगाई उदचा अखंड गजर करत 5 लाखाहून अधिक भाविकांनी गेल्या 4 दिवसात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौदत्ती येथील श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त लाखो भाविक डोंगरावर दाखल झाल्यामुळे डोंगर गर्दीने फुलून गेला होता. आज शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पारंपरिक पद्धतीने परड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. देवीच्या दर्शनासाठी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त गेल्या 4 दिवसापासून बेळगाव, खानापूर, चंदगड, चिक्कोडी, गोकाक, निप्पाणी, सांगली, कोल्हापूर आदी भागातील लाखो भाविक सौदत्ती डोंगरावर दाखल झाले आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी विविध आगारातून सोडलेल्या बस, त्याचबरोबर इतर भागातूनही परिवहन मंडळाच्या बस व खासगी वाहनांनी भाविक मोठ्या संख्येने डोंगरावर दाखल झाल्याने दर्शनासाठी 5 ते 6 तास वाट पाहावी लागत आहे. आज यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे पडल्या भरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच अनेक भागातील भाविक डोंगरावर अधिक संख्येने येण्यास सुरुवात झाली होती. बेळगाव शहरातील वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी 3ऱ्या पश्चिम पोलीस स्थानकाच्या निर्मितीचा प्रस्ताव असून त्यात 1 पोलीस निरीक्षक व 4 उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी तरुण भारतला दिली. या स्थानकाच्या हद्दीत काकती, मारिहाळा व बागेवाडी परिसराचा समावेश असेल. वाहतूक कोंडी कमी करणे, एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करणे तसेच फेरीवाले व रिक्षांसाठी ठराविक जागा निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. उत्तर बेळगाव भागात 240 सीसीटीव्ही कॅमेरे व फेस रिकॉग्निशन प्रणाली लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बेळगावचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी सौदत्ती, नेसर्गी, मुरगोड व बैलहोंगल येथील पोलीस स्थानकाला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच त्यांनी या भेटी सुरू केल्या आहेत. जनतेला पोलिसांची नव्हे तर कायद्याची भीती वाटली पाहिजे असे मत व्यक्त करत अन्यायग्रस्तांनी थेट माझी भेट घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. जनतेचा विश्वास वाढविण्यासाठी नागरिकांशी सौजन्यपूर्ण व कायदेशीर वर्तन ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांवर कथित भाषिक अत्याचार होतात असा मुद्दा लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भाग यांच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले आहे. पत्राद्वारे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या बेळगाव जिल्ह्यातील प्रवेशावर घालण्यात आलेल्या निर्बंधाविरोधात योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. समितीच्या मते मराठी भाषिक समाज नेहमीच शांततामय आणि अहिंसक मार्गाने आपल्या हक्कांची मागणी करत असून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याचे कोणतेही उदाहरण नाही. काही कन्नड संघटनेच्या कारवाईमुळे तणाव निर्माण होतो आणि त्याचा परिणाम मराठी भाषिकांच्या वैध मागण्यावर होतो असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. लोकशाही, संवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानिक अधिकारावर प्रतिबंधक निर्माण होतो असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बेळगाव विमानतळावरून सुरू असलेल्या अनेक विमानसेवेमध्ये कपात केल्याने शहरातील व्यापाऱ्यांचे, उद्योगधंद्यांचे तसेच शैक्षणिक व संरक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशन आणि ट्रेडर्स फोरम यांच्यामार्फत विमान अधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आणि बंद करण्यात आलेल्या विमानसेवा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. बेळगाव शहर हे व्यापार, उद्योग, शिक्षण आणि संरक्षण दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे विमानसेवा पूर्ववत सुरू करून दळणवळण सुरू करण्याची मागणी केली आहे. यावेळी अध्यक्ष सतीश तेंडुलकर, उपाध्यक्ष मुकेश संघवी व राजू पालीवाला, सेक्रेटरी मुकेश खोडा यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सैनिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा योग्य उपयोग करत आहोत असे प्रतिपादन खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी केले. त्या तवंदी येथे आयोजित सैनिक भवनाच्या पायाभरणी समारंभात बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कुदळ पूजनाने करण्यात आली। यावेळी बोलताना खासदार जारकिहोळी म्हणाल्या, तवंदी येथे उभारण्यात येणाऱ्या सैनिक भवनासाठी 20 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून सुरुवातीला 10 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत। उर्वरित निधीही लवकरच मिळवून दिला जाईल। निप्पाणी तालुक्यात पहिल्यांदाच सैनिक भवन उभारण्यात येत आहे, ही गर्वाची गोष्ट आहे। या प्रसंगी ग्रामस्थ, माजी सैनिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका। थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे। लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट। लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे। खादरवाडी गावच्या मुख्य अप्रोच रस्त्याच्या विकासासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील यांनी बेळगाव क्लब रोड येथील ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होते। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते खादरवाडी गावापर्यंतचे रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे। या मागणीसाठी गावकरी व शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढत असून प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही। काम सुरू होईपर्यंत उपोषण मागे घेतला जाणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे। यावेळी समितीचे नेते रमाकांत कोडुसकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन राजेश पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा रद्द करून केंद्र सरकारने गरीब, कष्टकरी आणि मजूर वर्गावर अन्याय केला आहे, अशी तीव्र टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केली। मुख्यमंत्री निवास कृष्णा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 20 वर्षापूर्वी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दृष्टिकोनातून ही योजना अस्तित्वात आली। आजपर्यंत कोट्यावधी ग्रामीण जनतेसाठी ही योजना संजीवनी ठरली होती। भारतातील ग्रामीण रोजगाराची कणा होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ही योजना रद्द करून जी रामजी नावाने एक गरीब विरोधी योजना आणली आहे। यात रोजगार हमी नाही, मजुरांच्या हक्कावर गदा आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली। या पत्रकार परिषदेस मंत्री के.एच. मुनियप्पा, प्रियांका खरगे, चेलू रायसामी, शरण प्रकाश पाटील आणि नासिर अहमद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। निलावडे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींच्या कळपाने गेल्या 4 दिवसापासून आपला मोर्चा दारोळी ओलमणी परिसराकडे वळवला आहे। खानापूर येथील गावामध्ये दिवसाढवळ्या ऊस पिकांचा फडशा उडवत भीतीचे वातावरण पसरले आहे। दारोळी ओलमणी येथील नाला व बुडशे शेतकरी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे। मात्र हत्तीसह रानडुक्कर, गवे, कोल्हे आदी जंगली प्राण्यांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। काही वर्षापूर्वी हत्तींचा उपद्रव थांबल्याने शेतकऱ्यांनी ऊस व इतर बागायती पिकांची लागवड वाढवली होती। मात्र पुन्हा सुरू झालेल्या हत्तींच्या हालचालीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे। चिकोडी तालुक्यातील बेलकुडा गावामध्ये एका विहिरीत नवजात बालिकेचा मृतदेह सापडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। बेलकुडा गावातील रहिवासी मारुती बडिगेर हे आपल्या शेताजवळील विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीत बालिकेचा मृतदेह आढळून आला। तात्काळ पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली। अग्निशमन दल व पोलीस दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह बाहेर काढून बेळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। आज शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी बेलकुडा गावात पोलिसांच्या उपस्थितीत नवजात बालिकेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारावेळी चिकोडीचे एएसआय एम.एस. उगारे, ग्रामपंचायत पीडीओ अण्णाप्पा इतनाळे तसेच पोलीस कर्मचारी आनंद नियमगोडा, भरत लक्कण्णावर, महेश कोरवी आदी उपस्थित होते। या प्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे। 3 मुलांची आई असलेल्या विवाहित महिलेच्या मागे लागलेल्या युवकास झाडाला बांधून महिलेच्या पतीने जबर मारहाण केल्याची घटना चिकोडी तालुक्यातील करोशी या गावात उघडकीस आली आहे। एकसंबा येथील अक्षय कलगटगी या युवकाचे करोशी येथील विवाहित महिलेशी गेल्या 4 वर्षापासून अनैतिक संबंध होते। संबंधित महिलेस 3 मुले असूनही युवक वेळोवेळी महिलेला भेटत असे। 2 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी महिलेकडून पुन्हा एकदा भेटीस बोलवण्यात आले होते। त्यानुसार युवक करोशीकडे जात असताना वाटेत महिलेचा पती आणि दिराने त्याला वाटेत थांबवत झाडाला बांधले व बेदम मारहाण केली। या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। बेळगावातील वडरवाडी येथे जुन्या वादातून एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना काल शुक्रवारी उशिरा घडली। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमी तरुणाचे नाव अब्दुल साब मोकाशी, वय 40, राहणार वडरवाडी असे असून त्याच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले आहेत। काही दिवसापूर्वी संबंधित व्यक्तीमध्ये झालेल्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तरीही हल्ला झाला। जखमी अब्दुल साब याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। या घटनेबाबत माळमर्ती पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरूच होती। पोलिसांनी तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे।
म्हैसूर येथे कर्नाटक राज्य बॉडी बिल्डिंग संघटना व म्हैसूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मिस्टर कन्नडिगा शरीरसौष्ठव स्पर्धेत उडपीच्या सूरज सिंगने मिस्टर कन्नडिगा हा मानाचा किताब पटकावला. बेंगळूरच्या कुमार के यांनी उपविजेतेपद तर दक्षिण कन्नडाच्या अश्विन सुजान यांनी दुसरे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत 20 जानेवारी रोजी होणाऱ्या मिस्टर सतीश शुगर स्पर्धेसाठी निवड चाचणी ही घेण्यात आली. बेळगावचे शरीरसौष्ठवपटू राजू मुचंडीकर, केतन भातकांडे, सूरज भंडारी, विशाल निलजकर, प्रताप कालकुंद्रीकर, बसाप्पा कोणकेरी, व्यंकटेश तहसीलदार, सुनील भातकांडे, प्रशांत कन्नूरकर, अमर गुरव, गजानन काकतीकर व विशाल चव्हाण यांनी विविध वजन गटात प्रभावी कामगिरी केली. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनावर, जय नीलकंठ, उमा महेश, हेमंत हवळ, सुनील पवार, अनंत लंगरकांडे, आकाश हुलियार, सुनील राऊत, नागराज कोलकार व शंकर पिल्लई यांनी पंच म्हणून काम पाहिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.